हे काय? पुस्तकं आहेत मॅडम. ती दिसतात आम्हाला. कशा पायी आणली इथं? कामगारांना आणि त्यांच्या मुलांना द्यायला आणली. तुमची शाळा शाळेतच ठेवायची. घरात आणलीच आहे, आता इथं नग. काय झालं अक्षरा? पुस्तकं वाटतेस ना? अच्छा, म्हणजे ही तुमच्या दोघांची इच्छा आहे तर? हा, हो, म्हणजे बघा ना मॅडम, पुस्तकं वाटणं हे पुण्याचं काम आहे ना, आणि सरस्वतीची पूजा केल्यासारखंच आहे. तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही साड्या वाटा, मी पुस्तकं वाटते. यावर्षी पुस्तकं पण वाटतंय वाटतं. हो, अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत, तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आणली आहेत. कसं आहे, वाचनाने माणूस समृद्ध होतो ना, व्यक्तिमत्व समृद्ध होतं. आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्या कामगारांनी समृद्ध व्हावं. अक्षरा, करा सुरुवात. अगं चांगले शिकले सवरलेले आहे ती, मग बदल होणारच की. मोठ्या सरकाराने साड्या आणि वहिनी साहेबांनी पुस्तक वाटप केली. लय भारी चाललाय बरं का कार्यक्रम. मोठं मालक आलं तर बरं वाटले. लय झाक कार्यक्रम झाला बघा. अरे आपण आपलं दुखणं पण विसरून गेलो. खरे तरी तुला 10 वेळा विचारलं होतं, बरोबर करतीस का, बरोबर करतीस का, पण नाही. आपटलीस का नाही स्वतः तोंडावर? हा, कशाने त्यांची फजिती करायला गेलीस का? आता बस पाकड उड्या मारत. फजिती करती फजिती. मम्मी, तू तो तोंड चालवणार आहेस का? इथं माझी परिस्थिती काय आहे मम्मी? कुणामुळे झाली परिस्थिती? तुझ्याचमुळे ना? माझ्यामुळे नाही झाली. माझं प्लॅनिंग बरोबर होतं. तो ओंक्या तडमडला मधी. हेच तुझं चुकतं नेहमी. अगं तुला सांगितलं, गेली यांची फजिती कराय. दर वेळेला तोंडावर आपटतीस. कशाला करतीस ग? तुला जमत नाही समजा तर कशाला करतीस तू? मूर्ख कुठली. बस आता माकडावानी उड्या मारत. मम्मी, अगं मी किमान प्रयत्न तरी केला. ते बघ की नुसती बडबडते. मला माझी अवस्था काय ग मम्मी. चल आता घरला, येडी कुठली. आता ताईच्या बिशिव्या खा. फजिती करती फजिती. मम्मी, तू का रिक्षा पकड. चल. ओंक्या, सगळ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था हॉलमध्ये केली आहे. पाडव्याचा मान मिळवून ही अशी पुस्तकं वाटून लई जिंकल्यासारखं वाटत असेल नाही तुम्हाला? तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ही उभारलेली गुढी अशीच आकाशात फडफडत राहणार. पण एक लक्षात ठेवा, ह्यो मान आम्ही तुम्हाला दिलाय आणि आम्ही जर मान देऊ शकतो तर तो काढून बी घेऊ शकतो. ही तुम्ही उभारलेली गुढी आम्ही जमीन दोस्त करणार. बघाल तुम्ही, शब्द आहे आमचा. चंचे, चंचे, काय ग अजून बी खाजायलाय? अरे देवा, कुठं खाते सांग मला. मी आहे बघ बर्फ आणलाय. माझ्या इथं लावते. हळू 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 हळू. दाखव की. लावते जरा, थांब. हळू हळू. कळतंय कळतंय बाळा. इकडे ये जरा, इकडे. किती आता हे बघ चंचे, आता हे असलं काय बी करायला जाऊ नकस बर का. हा, हे बघ तुझ्या कुंडलीतले ते राहू केतू काय आहेत का नाही, ते काय तुला साथ देणार, म्हणून तुझे प्लॅन यशस्वी होईनात. कळलं काय? हे बघ आता काय बी करायला जाऊ नका. समजा तुझ्यावरच उलटतंय. हा, अगं काय झालं का? माकड उड्या मारून झाल्या? कुणाला माकड उड्या मारायला लावणार होतीस तू?
झालं ना, जगासमोर हसू करून घेतलंच नव स्वतःच. काय झालं काय? सुनबाईंची फजिती करणार होतीस नव, स्वतःचीच फजिती करून घेतलीस. काय झालं? कुठं माती खाल्लीस? काय नाही मावशी, जाऊ दे की आता. आता सांगतेस का थोबाड फोडू? काय करणार होतीस? अगं त्या गाठीच्या माळामध्ये मी खाजाची पावडर टाकलेली, पर त्या ओमक्याने त्या अक्षदाला नेमकी दुसरी माळ दिली आणि ती पावडर टाकलेली माळ मी द्यायला गेली तर नेमकी माझ्याच अंगावर पडली, म्हणून खाज येते ग मला. हे बघ चंचे, या पुढं तू काय बी करायला जाऊ नकस. काहीतरी मूर्खासारखे करायला जाते. काय ग दुर्गे, अशी काय तुझी लेक? हा ताई, अगं मी आता तिला तेच सांगत होते, हिच्या कुंडलीत का नाही दोष असणार आहे बघ. हा नको ते उपद्व्याप करते, डोसकं चालायला जाते आणि तोंडावर पडते. आता अजिबात तुझी अक्कल चालवायची नाही, सांगून ठेवतोय. एवढ्या अपेक्षेने आलतो आम्ही काहीतरी बघायला मिळेल म्हणून. तुझ्याच माकडुड्या बघायला मिळाल्या आम्हाला. हा, सॉरी मावशी. चुकलंय नव, मान्य आहे नव. मग आपल्याकडे चुकीचं काय असतं ग दुर्गे? हा, शिक्षा दिली जाते. पण मावशी, आता मी तुझी काय चूक केले? आमची ही चूक केल्यास ही मोठा अपेक्षा भंग केलायस तू आमचा, आणि त्याची शिक्षा तुला भोगायला लागणार. मावशी पर हा, पण आता तुला शिक्षा तरी काय द्यायची? काढव बनून झालंय, माकड उड्या पण मारून झाल्या. आता हा, आता बेडूक उड्या मारायच्या. बेडूक उड्या. बस तो घे, थंड आहे. भोग तुझ्या कर्माची फळ. इतक्या वर्षांनी तुझी आणखी एक इच्छा पूर्ण झाली चारू. तुझ्या सुनेनं पुस्तक वाटप केलं आज. बाबा काय? अहो, कसं वाटेल त्यांना तुमच्या डोळ्यात पाणी बघून? या इथे बसा, शांतपणे चहा घ्या. या बसा. हे घे. घेतो. अक्षरा, मला आज चारूची खूप आठवण आली. खरंच मला तुझ्यात तिची सावली दिसली. का? आज त्या गरीब कामगारांच्या मुलांना तू पुस्तक वाटप केलंस ना. अक्षरा, मी चारू शिवाय कधी जगू शकेन असा विचारच नव्हता केला. ती अचानक गेल्यानंतर जगायची इच्छा मेली होती माझी. अधिपतीसाठी स्वतःला सावरलं मी. एकाच वेळेला अधिपतीचा बाप आणि त्याची आई कसं व्हावं या विवंचनेत होतो, आणि त्याच भरात ही तोतया आई आणली मी त्याच्यासाठी. पुढे सगळं माझ्या हातातून निसटून जात राहिलं. माझा पोटचा लेक माझ्यापासून हिरावला जाताना बघितलं मी. अधिपतीला खूप उंचावर घेऊन जायचं स्वप्न बघितलं होतं चारूनं आणि मी, पण प्रत्यक्षात त्याची अधोगती पाहत राहिलो मी उघड्या डोळ्याने. त्यानंतर मी आजारी पडलो, खंगत गेलो. या बाईनं खेळी केली, मला इथं पंगू करून पाडून ठेवलं. वर्षानुवर्ष अशी एकट्याने नजर कैदेत काढलेत मी. बाळा, खूप सहन केलंय. पण तेव्हा तुम्ही एकटे होतात बाबा. आता मी आहे तुमच्या सोबत. माहिती आहे मला. हे जे मी आज चालतोय बोलतोय हे सगळं तुझ्यामुळेच तर आहे. आणि फक्त एवढंच नाही अक्षरा, या घरात जे जे काही भलं झालंय आतापर्यंत किंवा यापुढे जे होणार आहे ते फक्त तुझ्यामुळे होणार आहे. आज त्या गरीब कामगारांच्या मुलांना पुस्तकं वाटलीस तू. एका अर्थी त्यांना भविष्याची नवी वाट दाखवलीस. केवढं मोठं काम आहे हे. ज्ञानदानाचं काम आहे ना बाबा. हे
हे मी असंच चालू ठेवणार आहे, बघा तुम्ही. आणि फक्त कामगारांच्या मुलांसाठीच नाही, तर अधिपतींसाठी सुद्धा चालू ठेवणार आहे. तसं आत्ता त्यांचं शिक्षण सुरू केलंय मी, पण हे मी असंच चालू ठेवेन. अधिपतींच्या आईची इच्छा पूर्ण करेन. अक्षरा, अधिपतीला शिकवच, पण त्या बाईला, त्या भुवनेश्वरीला चांगला धडा शिकव. चल चल तू साष्टांग नमस्कार घाल आणि माफी माग, त्याशिवाय ताई माफ नाही करणार तुला. काय चाललंय काय हे? हा, आधी आमचे पाय सोड. सॉरी मावशी. अगं ताई, तिचं चुकलंय ग, तिला माफ कर की. ताई, आधीच तिची अवस्था वाईट झाली, त्यात अजून तिनं बेडूक उड्या मारायच्या म्हणजे कसं होईल ताई? बघ की, जरा माफ कर की ताई. चूक केली नव्हती ना, मग शिक्षा नको का भोगायला? ताई, असं करू नकस, पाहिजे तर मी तुझ्या पाय पडते. ताई, तिचं चुकलंय ग, तिला माफ कर, माफ कर ताई. ए, सोडा आमचे पाय, सोडा. नाही ताई, तू माफ केल्याशिवाय आम्ही तुझे पाय नाही सोडणार. हे बघा, तुम्ही उगा तमाशा करू नका इथं. बास करा तुमची नाटकं. तुम्ही दोघी बी ना आमच्या डोसक्याला नुसता ताप झालाय. ही कार्तिका नाही, अजिबात ऐकत नाही. ही कार्ती माझ्या पोटी जन्माला आली का नाही, तवाच हिला कुठेतरी सोडून यायला पाहिजे होतं, नाहीतर नरडीचा घोट घ्यायला पाहिजे होता. ए, बास करा तुमचा तमाशा. एक काम करा, दोघी बी बॅगा भरा आणि चालते वा. अगं ताई, असं म्हणू नकस ग. तुमची मदत तर काहीच नाही आम्हाला, उगाच तुमच्या भानगडी निस्तरत बसायच्या वय आम्ही. चालत्या व्हा तुम्ही. अगं ताई, अगं असं काय म्हणालीस? अगं ताई, तुला सोडून आम्ही कुठे जाऊ सांग की. अगं आम्ही, तू जा म्हणल्यावर आम्ही काय करायचं सांग की. हे बघ, आम्ही काही तुझ्या शब्दाबाहेर नाही बघ ताई. अगं पर आम्ही बाहेर गेल्यावर तू एकटी पडशील ताई. अगं तुला कोण साथ देणार, तुला कोण मदत करणार सांग की ग. अगं त्या अक्षराच्या समोर का नाही चंची उभी राहिली का नाही तर तुला मदत होईल बघ, म्हणून आम्ही इथं राहिलोय, बाकी काही नाही. आम्ही तुझ्यासाठी राहिलोय ताई, तुझ्या मदतीसाठी राहिलोय ग, आमच्यासाठी नाही. तुमच्या दोघींचा काय बी उपयोग नाही आम्हाला. अगं ताई, असं म्हणू नकस की ग, एक लास्ट चान्स दे की, म्हणजे इथं पुढं का नाही आमच्याकडनं असं काय बी होणार नाही ग. आणि झालं का नाही तर आम्ही आमची तोंड काळी करून निघून जातो. पर एक संधी दे की ग. मम्मी, मावशीनं बहुतेक माफ केलंय आपल्याला. अगं हा ओंक्या, हा बघितली ती फाईल मिळाली मला. नाही तेच बघालोय मी, जरा वाचालोय. पण हा वय कळलं की, कळलं सगळं कळलं. एकूण एक अक्षर कळलं बाबा मला. अरे काय मर्दा चेष्टा करलायस गरीबाची. एकतर ही फाईल आहे अख्खी इंग्लिश मध्ये, काय वो का ठो कळणं झालंय मर्दा मला. ये की जरा इकडं बघून सांग की मला जरा वाचून. हा असंच करणार रे आता. दे टांग देतो आता. हा बायकोचं कारण सांगून टांग द्या. ओंक्या डोंक्या तू टांगच देणार रे डोंक्या. जाऊ दे, काय उपयोग नाही तुमचा. नाही बघतो कोणाकडनं तर तपासून घेतो आता मी. हा ठीक आहे, चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. धनाजी, चहा घे बाळा. काय मागितलंस बाळा देवीकडे आज? नाही, काही नाही. या घरातला अज्ञानाचा अंधार कायमचा दूर होऊ दे, एवढं मात्र आवर्जून मागत जा. हो मास्तर, हे बघा जरा. ही फाईल मला काय कळण झालंय नेमकं. काही इंग्रजीत आहे सगळंच. काय ते काहीतरी कसलं तरी प्रोजेक्ट आहे, ते माणसं येणार आहेत कंपनीत. काहीतरी इंग्रजीत आहे मला सगळं. काय कळण झालंय. थांबा, मी बघतो. तुम्ही म्हणताय ते खरं आहे का काय माहित. शिकायला लागते का काय माहित आता. तुम्हाला स्वतःहून वाटते ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय आहे त्याच्यात, जरा बघून सांगा. हा तर अहो, चांगली बातमी आहे ही. काय झालं? हे काही कंपनीचे लोक आहेत, त्यांना तुमच्या बरोबर कोलॅबोरेशन करायचंय म्हणतायत. एक्सपान्शनचा प्लॅन आहे.
आता तुम्ही व्हिडिओज करून चालला आमच्या म्हणजे चांगली बातमी आहे, चांगला प्रोजेक्ट आहे. आज जे लोक येणार आहेत हा, ना, एक मिनिट थांबा. हे ओंक्याला बी काय आमच्या दम निघत नाही. हा बोल. आले त्यासनी बसवून ठेव कंपनीत. आलो मी 0 मिनिटात येतो. आलो 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 आलो. हो चला मला जायला लागते. अहो तुमचं खाऊन नाही झालंय पण. नाही 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 आता ती माणसं आलेत मला जायला पाहिजे. नाही नाही असं कसं, 2 घास तरी खाऊन घ्या. अधिपती ती माणसं लई लांब नाही या लागल्या. त्यासनी वेळ काही दिला होत नाही, हे घ्या थोडंसं खाऊन घ्या. 2 घास खा. बस. अरे बस उपाशी पोटी जाऊ नये, चांगल्या कामाला जाताना घ्या. आता 3 घास झाले आता बस. बरं मी चटणी आणू का? चटणी सोबत खायचं. चटणी बिटणी काय नको. तुमच्या प्रेमानं पोट भरलं तेवढं लई झालं. बाहेर होता हो काय झालं, तुम्ही का हसताय? काय मला तुमचा हा सगळा सीन बघून मला माझे जुने दिवस आठवले. आणि त्यावेळेला मी असंच कामाच्या धावपळीत असायचो, खाण्यापिण्याची शुद्ध नसायची आणि चारू माझ्या मागे अशी खाण्याची प्लेट घेऊन पळत असायची, मला भरवायची. ते सगळं आता पुन्हा पाहिलं मी. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ना, तसं झालं म्हणून हसू आलं. पण काही असे ना, तुमचा संसार असा प्रेमानं फुलतोय हे बघून छान वाटलं मला. गॉड ब्लेस. नमस्कार. नमस्कार. या ना, या या प्लीज. मॅडम आहेत का? हो हो आहेत वर, मी बोलवते त्यांना. बसा प्लीज. बस. धनाजी काका, तुमचं झालं की मॅडमना बोलवा ना. आपण? नमस्कार, मी अक्षरा, मॅडमची सून. अहो खरं तर आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं. काय मांजरावानी आडव्या काय येत आहे? वा बाजूला. माणसं येणार आहेत आम्हाला भेटायला. नाही ताई, तू जवळ आमासनी माफ करत नाहीस तवर आम्ही इथनं हलणार नाही. आम्ही हिथंच रास्ता रोको करणार. उगाच नाटकं करू नका. वा बाजूला. ताई अगं असं बोलू नकस. परत नाही आम्ही करणार अशी चूक. माफ कर की. माझे बी हात मग काय होणार नाही. एक शेवटची संधी दे की आम्हाला. तू म्हणशील ते करू. तू म्हणलीस कोणाचा जीव घे तर जीव घेऊ. तू म्हणलीस आम्हाला जीव दे तर आम्ही जीव बी देऊ. पर मावशी एक शेवटची संधी दे की ग. असं दूर नको लोटू. अंतर नको देऊ ना आम्हाला मावशी. ताई अगं तू आमासनी दूर लोटलंस तर आम्ही कुठे जाणार ग? आम्ही कुणाचं तोंड बघणार सांग की. अगं आमची अवस्था काय होईल सांग की. मावशी एवढी निष्ठुर नको होऊस ग. एक शेवटची संधी दे. बास करा, बास करा. दिली तुम्हाला शेवटची संधी. हा खरं सांगायलीस? आता हे परत विचारू नकस. आमचा विचार कधी पण बदलू शकतोय. नाही नाही मावशी, सॉरी सॉरी सॉरी. सरकार, ते आवड कसलं ते प्रज्ञाशक्तीचे लोक आले. बसव त्यांना. चहा पाण्याचं बघ. आलोच आम्ही. आणि चंचे, एक गोष्ट ध्यानात ठेवायची. ही तुला दिलेली शेवटची संधी आहे. या पुढं जर का चूक केलीस तर तुझं तोंड बघणार नाही आम्ही. मम्मी केलं की ग मावशीनं माफ. अगं म्हणून तर तुला मारायचं नाटक केलं तर म्या. खूप दिवसांपासून भेटायचं होतं तुम्हाला. तुम्ही गरजू मुलांना मदत करतात. तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी तुमच्या शाळेत नवनवीन उपक्रम राबवतात. खूप दिवसांची इच्छा होती तुम्हाला भेटायची. अहो त्यात काय, मी जे करते ते माझं कर्तव्यच आहे. घ्या ना तुम्ही चहा घ्या प्लीज. हो. बसा. या की चहा घ्या. हो. बोला, काय काढलंय? आपली स्पर्धा जवळ आली आहे ना, अरे हो, आली का ती स्पर्धा आता परत? त्याच्यामुळेच तुम्हाला भेटायला आलो होतो. तुमचे आशीर्वाद. आमचे आशीर्वाद आहेतच की हो. हा, मोठी स्पर्धा आहे.
तुम्ही काही विचार करू नका. तुम्हाला ही स्पर्धा केवढी मोठी करायची आहे त्याचा फक्त विचार करा. काय फंडिंग विंडिंग जे काही लागेल त्यासाठी आम्ही आहोत. गुड मॉर्निंग. वेलकम सर. थँक्यू. लेट्स हॅव अ सीट. यस. वेर इज मिस्टर आदिपती सूर्यवंशी? हियर ही इज. हे नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. माफ करा आमच्यामुळे तुम्हाला जरा वाट बघायला लागली. चहा पाण्याचं झालं का यांच्या? हो झालं. चहा पाण्याचं. We are really impressed. I mean, your setup, it's so well organized. We are really impressed. Everything is at its place. And you know, we have visited so many factories, but it is exceptional. You are genius. Yes, yes, yes. Even that factory incident happened. I have heard about it from your employees. Your workers respect you so much. I think you are idol for them. And you are an ideal industrialist also for this whole industrial area. Yes, yes, yes.